डोंबिवलीमधल्या पाथर्लीत भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री उसळली। दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या या वादातून भाजप कार्यकर्त्यावर हल्ला झाला। या तलवार हल्ल्यामध्ये भाजपचे नितीन पालन जखमी झाले। या वादावादीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। असं असलं तरी भाजपनं मनसे कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा आरोप केलाय। मनसेचे उमेदवार आहेत ते 40-50 लोक घेऊन सतत त्यांचे जे यजमान आहेत पाटील ते फिरत होते। आम्ही ते वेळोवेळी निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला। आत्ताच मला समजलं की आमचा पालन नावाचा एक कार्यकर्ता आहे, त्याच्यावर नितीन पालन नावाचा कार्यकर्ता आहे, त्याच्यावर पाठीमागून हल्ला करण्यात आलेला आहे। ते हल्लेखोर जे आहेत ते कोण याचा आम्ही शोध घेतोय आणि त्या कार्यकर्त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो। पण हा जो संवेदनशील बूथ आहे या बूथवर आम्ही याच्या अगोदर पण पोलीस स्टेशनला याची माहिती दिली होती की हा संवेदनशील बूथ आहे, इथे पोलीस फोर्स जास्त ठेवा। कोणी हल्ला केलाय काय नेमका आरोप? कोणी हल्ला केलेला पाठीमागून हल्ला झालेला आहे आणि ते मनसेच्या ऑफिसच्या जवळपास झालेला आहे। तर ते कोणी केलेलं आहे ते आम्ही आता शोधण्याचा प्रयत्न करतो। पोलीस आलेले आहेत, पोलिसांची चौकशी चालू आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।